आपण ऐकत आहात पद्मगंधा प्रकाशनाचा ऑडिओ दिवाळी अंक शब्द आभा. या भागाची सुरुवात राचिम डेरे यांच्या भूमी आणि स्त्री या लेखाने करूयात. या लेखामध्ये त्यांनी भूमी आणि स्त्री यांचा अनुबंध, त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं, प्रभाव, आपल्या संस्कृतीमध्ये त्यांचं असलेलं महत्त्व याविषयी चर्चा केली आहे. याचबरोबर सीतेचं कथानक सांगताना भारतीय संस्कृती आणि समाज यांच्यामध्ये असणारं स्त्रीचं स्थान यावर विचार प्रवृत्त करणारं भाष्य त्यांनी केलं आहे. चंद्रकांत काळे यांच्याकडून हा लेख आपण ऐकूयात. भूमी आणि स्त्री यांची एकरूपता माणसाच्या मनोविश्वात अतिप्राचीन काळापासून स्थिरावलेली आहे. भूमीच्या सर्जनशीलतेचा आणि स्त्रीच्या सर्जनशीलतेचा अनुभव माणसानं परस्पर मिश्र परिभाषेत मांडलेला आहे. कधी भूमीला स्त्री मानून तिच्यावर स्त्रीचे निसर्गधर्म आरोपित केलेत, तर कधी स्त्रीला भूमी मानून तिच्यावर भूमीचे निसर्गधर्म आरोपित केलेले आहेत. लज्जागौरी या ग्रंथामध्ये अंबुवाची, रज, राधनी स्नापन वगैरे रजस्त्रावाच्या अनुभवाशी निगडीत असलेल्या उत्सवांच्या परिचयातून भूमी, भूदेवी आणि स्त्री यांच्या साम्याविषयीच्या धारणेवर प्रकाश टाकलेला आहे. तसंच भूमी आणि जळ ह्या दोन्हीशी संबंध असलेल्या कमल प्रतीकाच्या उलगड्यातून सर्जनशील जळांच्या स्वरूपाचीही चर्चा केलेली आहे. रजस्त्रावाचा निसर्गधर्म जसा भूमीवर अथवा भूदेवीवर आरोपित केलेला आहे, तसाच तो नदीवरही आरोपित केलेला आढळतो. आपल्या धर्मशास्त्रीय ग्रंथामध्ये नदी रजोदोष या संज्ञेनं नदीच्या या निसर्गधर्माची चर्चा येते. या निसर्गधर्माच्या चर्चेच्या निमित्तानं प्रस्तुत प्रकल्पात भूमी, नदी म्हणजे सर्जक जळे आणि स्त्री यांच्या साम्याविषयी, साधर्म्याविषयी अधिक सूक्ष्म चर्चा केली जाईल. लज्जागौरीमध्ये याच संदर्भात लिंग आणि लांगल म्हणजे नांगर या पुरुषतत्वविषयक संज्ञांच्या एकरूपतेची चर्चा केलेली आहे. या दोन्ही संज्ञांची एकरूपता पुन्हा स्त्री आणि भूमी यांच्या एकरूपतेविषयीच्या धारणेकडेच संकेत करणारी आहे. प्रस्तुत प्रकल्पात लांगल या पुरुषतत्वदर्शक प्रतीकाचा विचार सामाजिक स्थित्यंतराच्या संदर्भात केला जाणार आहे. नांगर हा पुरुषांनी करायच्या कृषीशी संबंधित आहे. नांगरण्याच्या क्रियेत भूमी उखडली जाते. त्या क्रियेत हिंसकता आहे. भूमी हे आपल्या स्वार्थी भोगवादी आकांक्षानुसार उदंड पीक काढण्याचे एक भोगसाधन असल्याचा भाव या क्रियेत आहे. ही क्रिया ज्या नांगराच्या साह्याने केली जाते तो नांगर हे शेतीचा ताबा पुरुषांकडे आल्याचे द्योतक आहे. पुरुष प्रभुत्वाचे ते प्रभावी साधन ठरलेले आहे. खरं तर शेतीचा शोध प्रथम स्त्रीने लावलेला आहे. तिने पहिली शेती घराच्या परड्यात, परिसरात खननयष्टी म्हणजे डिगिंग स्टिक वापरून केली. ओलावलेल्या, वापसा आलेल्या मृदू मुलायम भूमीत हळुवारपणे खननयष्टी रुतवून तिनं एक एक बीज पेरलं आणि भूमीशी तन्मयता साधित तिच्या सर्जकतेचं रूप न्याहाळलं. ही खननयष्टी भूमीच्या सर्जकतेच्या संदर्भातच नव्हे, तर तिच्या स्वतःच्याही सर्जकतेच्या संदर्भात पूर्णपणे तिच्या मुठीतच होती. तिच्या इच्छेनुसारच सर्जन प्रक्रियेतील आनंद आणि पावित्र्य राखून ती खननयष्टीचा वापर करू शकत होती. शिकार करणारा आणि अन्न गोळा करणारा म्हणजे हंटर अँड फूड गॅदरर पुरुष हा तिच्या आश्रयाने नांदत होता. दक्षिणेतील रेणुका वा मातंगी या भूदेवीच्या उपासना क्षेत्रातील मातंगी या देवीरूपिणी उपासिकेच्या दीक्षाविधीमध्ये
तिच्या हाती असणारे नागकाष्ठ किंवा नागयष्टी ही एक प्रकारे पुरुष तत्वाचे प्रतीक असणारी, परंतु पूर्णपणे स्त्रीच्या नियंत्रणात असणारी खननयष्टीच आहे. खननयष्टीनं केल्या जाणाऱ्या शेतीत पुरुषाच्या अतिक्रमणशीलतेचा, त्याच्या अनियंत्रित हिंसक भोगपरायणतेचा संचार नव्हता. खननयष्टीच्या शेतीकडून नांगरानं केल्या जाणाऱ्या कृषीकडे जी वाटचाल झाली ती पुरुषसत्तेच्या प्रस्थापनेची नांदीच ठरली. शेती संपवून तिच्या जागी कृषी म्हणजे कर्षक सत्ता स्थिरावली. जोवर खननयष्टीच्या साहाय्यानं स्त्रीकरवी शेती होत होती, तोवर निसर्गाशी किंवा सृष्टीशी आत्मौपम्य वृत्तीचा अनुभव घेतला जात होता. परंतु कर्षक सत्तेत भूमी आणि तिच्याशी समरूपता साधणारी स्त्री ही केवळ भोगवस्तू बनली, भोगसाधन बनली. लोखंडी फाळाचा लाकडी नांगर, लोखंडी नांगर, ट्रॅक्टर ही नांगराची प्रगती म्हणजे भोगत्यांच्या हिंसकतेची प्रगती आहे. जोवर कृषक हा भावदृष्ट्या भूमीला काळी आई मानत असतो, तोवर त्याचे कृषीकर्म हे आध्यात्मिक वा सामाजिक दृष्ट्या पाप ठरत नाही. पण जेव्हा हा भाव उणावतो किंवा नष्ट होतो, तेव्हा भूमीत रुतणारा फाळ हा निष्करुण हिंसेचा, अनावर अनियंत्रित भोगलालसेचाच पुरावा ठरतो. तो भूमीवरचा बलात्कार ठरतो. नांगर हे भूमी उकरणारं, उखडणारं, अधिकाधिक पीक काढण्याच्या आकांक्षेमधून अधिकाधिक भूमी नांगरटीखाली आणण्याचं, पुरुषानेच वापरण्याचं अवजार आहे. अधिक पिकासाठी भूमी उखडायला हवी, आणखी अधिक भूमी ताब्यात हवी, त्यासाठी युद्ध करायला हवीत, युद्धासाठी अधिकाधिक प्रभावी हिंसक शस्त्रे हवीत. दुसऱ्याकडील भूमीच्या हिंसकतेनं कब्जा करताना त्याची परिपूर्ण अप्रतिष्ठा करण्यासाठी त्याची स्त्री आणि त्याच्याकडील गायींची खिल्लारेही पळवायलाच हवीत. भूमी, गाय आणि स्त्री या तीनही समधर्मिणींना पुरुषांच्या समृद्धीची साधने असं रूप येत गेलं. युद्धात विजय मिळवून त्यांच्यावर कब्जा केला की प्रतिष्ठा वाढते आणि त्यांना गमावून बसणाऱ्या पराभूताची अप्रतिष्ठा होते. असा पुरुषी मूल्यभाव क्रमाने दृढ होत गेला. जेता आणि जित या दोघांच्याही दृष्टीने त्या वैभवसूचक भोगवस्तूच होत्या. सीतेला पळवून नेणारा रावण आणि सीतेसाठी नव्हे तर आपल्या पौरुषावरील कलंक धुवून काढण्यासाठी रावणाचा वध करणारा आणि सीतेला दिव्य करायला लावणारा राम, हे दोघंही या बदलत्या पुरुषप्रधान मूल्यव्यवस्थेचेच प्रतिनिधी ठरतात. भूमी आणि स्त्री या दोघींवरही या मूल्यव्यवस्थेचा जो गंभीर विपरीत परिणाम घडला, त्याची उकल सीतेच्या मिथकातून स्पष्ट होते. मातृवनातील भगवती. मातृसत्ताक किंवा स्त्रीसत्ताक समाजस्थिती आणि मातृदेवतेच्या उपासनेची परंपरा केरळमध्ये अजूनही अवशिष्ट आहे. एवढंच नव्हे तर स्त्री, मातृदेवता आणि सृष्टी यांच्या तादात्म्याची दृश्येही केरळमध्ये आजही पाहायला मिळतात. केरळमध्ये प्रत्येक घराच्या परिसरात झाडांची राई असते आणि त्यात नागशिल्पे, नागशिला असतात. ही झाडांची राई म्हणजे मातृअन होय आणि त्यात विसावणारे नागदेव म्हणजे मातृदेवतेच्या आश्रयानं नांदणाऱ्या पुरुष तत्वाचे प्रतीक होय. केरळमध्ये तिथल्या नायर समाजात मातृसत्ताक पद्धतीचे अवशेष टिकून आहेत. घराच्या परिसरातील मातृवने ही खननयष्टीच्या शेतीची अथवा नैसर्गिक सुफलतेची जिवंत स्मारकेच होत.
संपूर्ण केरळमध्ये आजही भगवतीची उपासना कमालीची लोकप्रिय आहे. गोमंतकात जशी सातेरी तशी केरळात भगवती या नावानं मातृदेवता अधिकार गाजवीत राहिलेली आहे. ही भगवतीच घरांच्या परिसरातील मातृवनांची अधिष्ठात्री देवी होय. भगवती आणि नाग यांचे साहचर्यही लक्षणीय आहे. गोमंतकातील सातेरी ही मातृदेवता वारुळ रूपात पूजिली जाते आणि तिचा लीला सहचर मानला जाणारा रवळनाथ हा नागरूपी देव असल्याचं मानलं जातं. केरळ आणि गोमंतक यातील देवतांच्या प्रकृतीचं हे साम्य या दोन्हीही प्रदेशांच्या समान परंपरेतून उलगडू शकतं. सातेरीची भूमी म्हणजे कोकण गोमंतक आणि भगवतीची भूमी केरळ या दोहींचा परशुरामाशी संबंध आहे. गोमंतकापासून केरळपर्यंतची भूमी ही परशुराम निर्मित भूमी मानली जाते. केरळाचा समावेश परशुराम निर्मित सप्त कोकणात केला जातो. कोकण महात्म्य, केरळ महात्म्य आणि केरलोत्पत्ती या स्थळपुराणात कोकण, गोमंतक आणि केरळ या समान परंपरेचा पुरावा आपल्याला मिळू शकतो. या भूमीशी असणारा परशुरामाचा संबंध आर्यीकरणाच्या दृष्टीतून उलगडण्याची प्रवृत्ती अभ्यासकामध्ये रूढ आहे. परशुराम हा भूदेवी रेणुकेचा पुत्र आणि आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, गोमंतक या प्रदेशामध्ये रेणुकेच्या उपासनेची जी अनेक रूपं आढळतात त्यात परशुराम संदर्भ टिकून आहे. भगवतीची उपासना ज्या केरळमध्ये लोकप्रिय आहे ती भूमी परशुरामाशी नाते सांगते हे या पार्श्वभूमीवर लक्षणीय ठरतं. सीता, भूदेवी आणि भूमिकन्या. भूमी आणि स्त्री यांच्या अभिन्नतेच्या ऐकात्म्याच्या पार्श्वभूमीवर रामायणातील सीतेच्या शोकांतिकेचा विचार भारतीय स्त्रीच्या वेदनेवर विशेष प्रकाश टाकणारा ठरतो. सीता ही संज्ञा वेदकाळापासून भूमिवाचकच आहे. सीता म्हणजे नांगराने जमिनीत पडलेली तास किंवा नांगरलेली जमीन. सीता यज्ञ या नावाचा भूमीच्या सुफलनासाठी करायचा एक विधी धर्मशास्त्रीय ग्रंथात उल्लेख केलेला आहे. रामकथेतही सीतेचा हा भूमिसंबंध टिकून राहिलेला आहे. जनक राजाला यज्ञासाठी भूमी नांगरताना जी कन्या सापडली ती सीता. इथं यज्ञासाठी भूमी नांगरणे ही कृती ही सांकेतिक आहे, प्रतिकात्मक आहे. सीता ही संज्ञा वेदकाळापासून भूमिवाचक आहे. सीता म्हणजे नांगरानं जमिनीत पडलेली तास किंवा नांगरलेली जमीन. सीता यज्ञ या नावाचा भूमीच्या सुफलनासाठी करायचा एक विधी धर्मशास्त्रीय ग्रंथात उल्लेख केलेला आहे. रामकथेतही सीतेचा हा भूमिसंबंध टिकून राहिलेला आहे. जनक राजाला यज्ञासाठी भूमी नांगरताना जी कन्या सापडली ती सीता. इथं यज्ञासाठी भूमी नांगरणे ही कृती ही सांकेतिक आहे, प्रतिकात्मक आहे. एक सुफलन विधी म्हणून भूदेवी रूप स्त्रीशी संभोग करून प्राप्त केलेली कन्या म्हणजे सीता. म्हणजेच रामायणाच्या नायिकेची सीतेची जन्मकथा ही भूदेवी असलेल्या सीतेच्या उपासनेशी संबंध राखणारीच आहे. अर्थात भूदेवी सीतेकडून भूमिकन्या सीतेकडे झालेली ही वाटचाल मात्र भारतीय स्त्रीच्या वेदनेची कहाणीच ठरते. भारतीय स्त्रीची मूर्तिमंत वेदना म्हणजे सीता. आपल्या परंपरेमध्ये राम हा आदर्श राजा आणि रामराज्य हे आदर्श राज्य मानलं गेलेलं आहे. राजा हा भूपाल आहे, भूपती आहे
आणि भूमीच्या समृद्धीचा कारक आहे असेही मानलं गेलेलं आहे. भूदेवी सीतेचंच एक रूप असलेली भूमिकन्या असलेली सीता ही भूपती रामाची अंकित स्त्री, रामैकपरायण, पतिव्रता स्त्री म्हणूनच रामायणात चित्रित केलेली आहे. ती एवढी पतिपरायण असूनही तिच्या समर्थ पतीकडूनच तिच्यावर अपरंपार अन्याय व्हावा याचा अन्वयार्थ सामाजिक दृष्टीने अस्वस्थ करणारा आहे. रामायणातील सीतेची शोकांतिका 3 घटनातून स्पष्ट करता येते. 1. सीतापहरण, 2. सीतेचं पहिलं दिव्य आणि 3. सीतेचं दुसरं दिव्य. सीतेनं रक्षक लक्ष्मणाला दुरुत्तर केल्यामुळे तो दूर निघून गेला आणि मगच असुरक्षित सीतेचं अपहरण करणं रावणाला शक्य झालं. या घटनेतून ढोबळपणे असं दिसतं की अपहरणाच्या या संकटाला सीतेचाच अविवेक कारणीभूत झालेला आहे. परंतु संकटात असलेल्या ज्येष्ठ बंधूच्या साह्यासाठी धावून न जाणाऱ्या आपल्या दीराच्या मनात पाप आहे अशी जी शंका सीतेच्या मनात उदय पावली आणि ज्या शंकेमुळे तिनं दीराला दुरुत्तर केली, ती शंका तत्कालिक वास्तवात निराधार असली तरी नवरा मेल्यावर स्त्रीही तिची इच्छा असो वा नसो पुरुषी सामाजिक नियमानुसार नवऱ्याच्या धाकट्या भावाची पत्नी होत असे. या तत्कालिक सामाजिक वास्तवाचे भयच सीतेच्या त्या निराधार शंकेमागे आहे. पुढे रावणवधानंतर परपुरुषाकडे राहिलेल्या सीतेचा अव्हेर करताना रामानं तिला जे पर्याय सुचवले त्यात आपल्या एखाद्या धाकट्या भावाबरोबर तिने राहावे असाही एक पर्याय आहे. हे या संदर्भात विचारात घ्यायला हवं. सीतेचं पहिलं दिव्यही असंच पुरुषी मूल्यातून स्त्रीवर घडणाऱ्या घोर अन्यायाचं दर्शन घडवणारं आहे. सीता पूर्णपणे पतिनिष्ठ असून आणि तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीनं तिचं अपहरण घडलेलं असून सुद्धा राम परपुरुष संपर्काचा दोष तिच्या माथी लादून तिचा स्वीकार करण्याचे नाकारतो. रावणाचा वध आपण आपल्या पौरुषावरील कलंक निपटून काढण्यासाठी केलेला आहे, स्त्री परत मिळवण्यासाठी नव्हे, ही त्याची भूमिका. स्त्री ही आपल्या स्वामित्वाखालची एक वस्तू असल्याच्या अन्यायकारक पुरुषी धारणेचीच द्योतक ठरते. सीतेला आपल्या पावित्र्याच्या सिद्धीसाठी पतीच्या आग्रहामुळे दिव्य करायला लागणं हा स्त्री जातीचाच घोर अपमान ठरतो. अशा दिव्यानंतरही अयोध्येचं राज्य स्वीकारणारा राजा राम हा लोकापवादामुळे पुन्हा गरोदर अवस्थेतील आपल्या पत्नीचा त्याग करतो. तिला त्या अवघड अवस्थेत एकाकी असहाय्य वातावरणात सोडण्याची व्यवस्था करतो आणि तिला जुळी मुले झाल्यामुळे पुन्हा दिव्य करायला भाग पाडतो. प्राचीन काळी जगभरच्या समाजात जुळ्या मुलांना जन्म देणारी स्त्री ही व्यभिचारी आहे, अनेक पुरुषांशी संबंध ठेवणारी आहे असं मानलं जात असे. रामायणाच्या उत्तरकांडात सीतेचा पालक असलेला खुद्द वाल्मिकी ऋषी आपल्या परंपरेचे आणि तपाचे पुण्य पणास लावून जी सत्यक्रिया करतो, जी शपथ उच्चारतो, ती सीतेची जुळी मुले ही एका रामाच्याच बीजाची आहेत याची ग्वाही देण्यासाठी उच्चारतो. याचा गंभीर अर्थ हा असा आहे. त्या काळात शास्त्रीय सत्याची प्रतिष्ठा लाभलेली एक भ्रांत पुरुषी धारणाच अशा जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या अनेक सीतांची कशी वाताहात करीत असेल याची कल्पना आपल्याला सीतेच्या उदाहरणावरून करताच येते. सीता हे दुसरे दिव्य करायला तयार होते ती पुन्हा रामाकडे जाण्यासाठी नव्हे,
हे ध्यानी घेण्यासारखे आहे. जर आपण रामा वाचून अन्य कोणाही पुरुषाला ध्यानी मनी स्वप्नी जागा दिलेली नसेल, तर हे भूमाते मला तूच उदरात घे, अशी ही सीतेची सत्यक्रिया आहे. म्हणजे सीतेनं स्वीकारलेलं हे हौतात्म्यच आहे. जी साक्षात भूदेवीची प्रतिकृती होती, भूमिकन्या सीता होती, त्या स्त्रीला तिला प्रिय असलेल्या पुरुषानेच अकाली अयोग्यपणे भूमीत गाडून घ्यायला भाग पाडले, हा सीतेच्या शोकांतिकेचा अन्वयार्थ आहे. सीता ही पुरुषप्रधान समाज व्यवस्थेत कमालीचं गौण स्थान पावलेल्या भारतीय स्त्रीच्या वेदनेचं एक प्रतीक बनून राहिलेली आहे. याची कारणमीमांसा सीता चरित्रातील या 3 घटनातून उत्तम प्रकारे होऊ शकते. सीतेच्या जुळ्या पुत्रांचा कुश आणि लव या नावांचा द्विवचनी उल्लेख करताना रामायणकारानं सतत कुशीलवौ असा शब्द वापरलाय. कुशीलवौ. कुशीलव ही कुशील स्त्रीची प्रजा मानली जात असे, हेही याच संदर्भात महत्वाचं ठरतं. या ऑडिओ दिवाळी अंकाच्या पहिल्या भागात उडणारी घरं, गाव यांची गोष्ट आपण ऐकली. तर या दुसऱ्या भागाची सुरुवात राचिम ढेरे यांच्या या लेखानं आपण आज केली. भूमी, मातृभूमी, जन्मभूमी अशा वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरून हा विषय मांडण्याचा प्रयत्न अभिषेक तू करतो आहेस. तर आता मला उत्सुकता आहे की पुढे आपण काय ऐकणार आहोत. आता यानंतर एक कथा ऐकूयात. भारतीय साहित्य विश्वातील एक महत्त्वाचे साहित्यकार म्हणजे मनोज दास. आर.के. नारायणन आणि ग्राहम ग्रीन यांच्या पंक्तीत बसतील इतकं हे श्रेष्ठ व्यक्तिमत्व. केवळ कथा हा साहित्य प्रकार घेऊन त्यांनी आयुष्यभर साहित्यसेवा केली. व्यक्तिशः माझे स्वतःचे हे आवडते लेखक. पाण्याखाली बुडालेलं गाव ही त्यांची कथा. धरण प्रकल्पामुळे गाव सोडावं लागणाऱ्या गावकऱ्यांची मनोअवस्था व्यक्त करणारी ही कथा. धीरेश जोशीकडून आपण ही कथा ऐकूयात. तिसरीत असताना जेव्हा आमच्या मुख्याध्यापकांनी माझं गाव या विषयावर आमच्या वर्गाला निबंध लिहायला सांगितला, त्यानंतरच खऱ्या अर्थानं गावाविषयीच्या आमच्या जाणीवा प्रबळ झाल्या. ज्या मूर्त अमूर्त गोष्टींमुळे गावाला वैशिष्ट्य लाभत होतं, त्याचं नव्यानं आकलन झालं. तोपर्यंत ते सगळं आम्ही गृहीतच धरलं होतं. क्षणोक्षणी श्वासोच्छ्वास होतोच किंवा आई आपल्या मुलावर प्रेम करतेच, हे जसं आपण नित्याचं समजून गृहीत धरतो तसंच. पण त्यानंतर गावातील विशाल महावृक्ष, तलाव, शंकराचं मंदिर, त्याला लागून असलेली लहानशी टेकडी, अशा गावाला रूप देणाऱ्या गोष्टीचं महत्त्व आमच्या लक्षात आलं. अशा आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आमच्या गावात होत्या. एक लुळापांगळा कावळा मंदिराच्या मोडकळीस आलेल्या दगडी कमानीवर बसून सतत काव काव करीत असे. ऐकायला ते अतिशय अभद्र वाटत असे, पण त्याला घाबरून हुसकून लावण्याचं धाडस कोणीच केलं नाही. हरिजन समाजातील एका व्यक्तीला जन्मजातच त्वचारोग असल्यामुळे त्याची त्वचा पूर्णतः पांढरी पडली होती. पर्यायानं तो अगदीच गोरा वाटत असे आणि त्याच्या आजोबांनी त्याला लाडानं साहेब असं टोपण नाव दिलं आणि ते गावामध्ये प्रचलित झालं. स्वातंत्र्यपूर्व भारतावर राज्य करणारे गोरे जशी टोपी घालत तशी टोपी त्यानं कुठून मिळवली होती ते गूढच होतं. पण ती टोपी परिधान करून तो आठवडी बाजाराला भेट देई, तेव्हा बाजार करायला आलेली इतर मंडळी खऱ्या साहेबाला पाहिल्याप्रमाणे विस्मयानं त्याच्याकडे पाहत. आमच्या शाळेसमोरची झाडं, गावभर मोकाट फिरणारा शंकराचा वळू यासारख्या गोष्टी आम्हाला फारच मानवी वाटत. म्हणजे एक विशिष्ट झाड असं होतं, ते गुडघे टेकून ध्यान करत बसलंय असं दिसे. तर मित्र एकमेकांशी गप्पा गोष्टी करताना खिदळतात त्याप्रमाणे काही झाडांची हालचाल वाटायची. शिक्षकांचा मार किंवा ओरडा पडला तर ही झाडं आमच्या प्रती सहानुभूती दाखवत असा भास होई. तर सुट्ट्या लागल्या म्हणजे आमच्या सुट्ट्यांच्या नियोजनात तेही उत्साहानं सामील होतात असं वाटून जाई.
सरते शेवटी मंदिराला लागूनच असलेल्या टेकडीवर एक वेडी बाई राहायची. तिने एक कुत्रा आणि एक मांजर पाळलं होतं आणि ते दोन्ही प्राणी देखील त्या बाईप्रमाणेच वेडे होते असं म्हटलं जाई. त्या बाईच्या आणि कुत्र्याच्या मानसिक स्थितीचा अनुमान लावण्यासाठी काही मापदंड लावता आले असले तरी गावकऱ्यांनी मांजरीच्या वेडसर वृत्तीचा तर्क कसा लावला हे माझ्यासाठी आश्चर्यकारक असं गूढच होतं. पण मला या गोष्टीचा अंदाज यावा या वयाचा मी व्हायच्या आतच तिघांचा मृत्यू झाला. तिच्या मागे तिला एक मुलगा होता. तोही वेडसरच होता आणि प्रचंड मग्रूर. तो रोज एक घर निवडायचा आणि घराच्या अंगणात पडून राहायचा. जोपर्यंत घरातले लोक त्याला भरपेट खाऊ घालत नाहीत तोपर्यंत पठ्ठ्या हालायचं नावच घेत नसे. कोल्हे आणि कावळे यांच्या भाषा त्याला अवगत होत्या आणि ते त्याच्याशी संवाद साधतात असा त्याचा दावा होता. त्याच्या असंबद्ध उच्चार आणि विचित्र हातवाऱ्यांमुळे त्याच्या वागण्या बोलण्यात विक्षिप्तपणा वाढू लागला आणि त्याचाही त्याला फायदाच झाला. गावातील काही विचारी लोकांनी सद्भावनेतून त्याला काही विधायक कामात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला होता. एकानं त्याला चरखा चालवायला शिकवलं. त्याला ते चाक फिरताना मज्जा वाटली, पण सूत कातण्यात काही स्वारस्य वाटलं नाही. एका धनाढ्य शेतकऱ्यानं धान्याची रास करून त्याला तिचे राखण करायला थांबवलं. तासाभरानं भगवान शंकराचा वळू त्या ठिकाणी रवंथ करताना दिसला आणि हा तरुण जणू मेजवानीनंतर त्यांचं मनोरंजन करतोय असं चित्र लोकांना पाहायला मिळालं. म्हणून त्याचं नाव अबोलकरा म्हणजे अवज्ञाकारी असं पडलं. आणि हळूहळू आमच्या भागातील काही लोकप्रिय गमतीदार कथांचा मजेशीर नायकही तो झाला. मी 5 वर्षाचा होतो तेव्हा वडील सरकारी अभियंता असल्यामुळे नोकरीनिमित्त आम्हाला घेऊन गाव सोडून शहराकडे आले. आमचं गाव आता माझ्यासाठी केवळ एक स्मृती बनून राहिलं. मात्र तरीही प्रस्तावित विशाल धरण बांधल्यामुळे ते पाण्याखाली जाईल असं ऐकलं तेव्हा मी खिन्न झालो. आईचे डोळे पाणावले. आमचं गाव आणि परिसरातील अनेक मान्यवर मंडळी आमच्याकडे आली. प्रत्येकानं अश्रू ढाळले. पावसात भिजलेल्या त्यांच्या छत्र्यांचा एक डोंगरच आमच्या वरांड्यात तयार झाला होता. माझे बाबा त्या प्रकल्पाशी निगडीत नव्हते, तरी माझ्या आईनं आणि गावकऱ्यांनी धरणाच्या प्रस्तावाची अंमलबजावणी रोखण्यासाठी त्यांच्याकडे विनवणी केली. गावातील त्या ज्येष्ठ मंडळींनी बाबांसमोर भूमीच्या वैभवाचा पाढा वाचला. अनेक आठवणींना उजाळा दिला. त्या भूमीचं आमच्या सर्वांच्याच पूर्वजांशी असलेलं बंधन, तसंच त्या भूमीत त्यांनी कष्टानं साकार केलेलं जीवन याविषयीचं भावनिक कथन केलं. त्यांच्या अस्थीसुद्धा याच भूमीत एकरूप झाल्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली. ठिकठिकाणी असलेली मंदिरं, त्यातील देवदेवतांचं गुणगान गायलं. तिच्या सुपिकतेचं, उमेदपणाचं कौतुक केलं. सगळं पाण्यात जावं असं तुम्हाला वाटतं का बाबू? अहो, तुमच्यासारखा उमदा पुत्र या भूमीला लाभला, तरी आमची या हक्काच्या भूमीपासून ताटातूट केवळ क्रूर सरकारी निर्णयामुळे व्हावी इतकं आमचं दुर्दैव म्हणावं का? डोळ्यातले अश्रू पुन्हा पुन्हा पुसत ते म्हणाले. बाबा गंभीर स्वभावाचे आणि मितभाषी होते, पण वेळ प्रसंगी आपल्या वक्तृत्व कौशल्याचा ते फार चांगला वापर करत. त्यांनी सारं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि थोडे तेही भावनिक झाले असं वाटून गेलं. मात्र त्यांच्या या शांत चित्तामध्ये सुद्धा काहीसा निर्दयपणाचा भाव असल्यासारखा भास मला वाटला. तो त्यांच्या पुढच्या वाक्यामुळे. हे बघा, यापूर्वीचा संपूर्ण इतिहास पाहिला तर असं लक्षात येतं की निर्मिती आणि विनाश याच 2 शाश्वत गोष्टी आहेत. मग घडलेला विनाश नैसर्गिक आपत्तीतून झालेला असो किंवा पूर्वनियोजित. आज हडाप्पा कुठे आहे? बॅबिलोन कुठे आहे? बदलत्या काळानं त्यांना गिळंकृत केलं आहे
आपली जमीन जाते आहे हे खरं असलं तरी अधिक चांगल्या बदलासाठी, समाजाच्या भल्यासाठी, मोठ्या लोकसंख्येच्या कल्याणासाठी ती जातीये. आणि सरकार त्याचा मोबदला देणार आहेच की. नुकसान भरपाई, पुनर्वसनासाठी सर्व सुविधा मिळणार आहेत या सत्याकडे आपण कानाडोळा करणं योग्य नाही. कोणाचे पूर्वज पुण्यवान नव्हते? हां, अरे देव सर्वत्र आहे. पृथ्वीच्या कुठल्या भागात धर्मस्थानं नाहीत? हां, असा भावनिक विचार आपण करत राहिलो तर कुठलाच प्रकल्प राबवता येणार नाही. हे ऐकून मंडळी हतबल आणि हताश झाली. माझी बहीण पुटू आणि माझ्याकरवी आईनं त्यांच्यासाठी नाश्ता आणि सरबत पाठवलं. त्यांनी त्याला नकार दिला तो केवळ माझ्या बाबांच्या आडमुठेपणामुळे, आणि नंतर त्यांनी तो स्वीकारला ते आईप्रती असलेल्या सद्भावनेमुळे असंच मला वाटलं. पुढल्या 2 वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या. गावात काही सभा घेतल्या गेल्या, मात्र त्यांची दखल कोणी घेतली नाही. त्यानंतर काही शेकडो गावकरी म्हणजे त्यावेळी त्यांचे डबे घेऊन शहरात आंदोलन करण्यासाठी आले होते. तो एक केविलवाणा प्रयोगच म्हणायला हवा. आंदोलनकर्ते गाड्या आणि मोटरसायकलींमुळे घाबरून गेले होते. घोषणा देण्यात त्यांना संकोच वाटत होता आणि त्यांनी बनवून आणलेले फलक अगदीच मामूली आणि शुद्ध लेखनाच्या असंख्य चुका असलेले होते. काही प्रतिनिधी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना भेटले, पण त्यांच्या युक्तिवादात पूर्वीसारखा जोम नव्हता. हळूहळू त्यांच्या विरोधामागची प्रेरणा लोप होत गेली आणि काही दिवसातच त्यांनी परिस्थितीशी समेट करून घेतला. निम्म्या लोकांनी 18 मैल दूर सरकारनं देऊ केलेल्या पर्यायी जागेकडे स्थलांतर केलं. सोबत शंकराची पिंड, इतर मंदिरातले देव आणि शंकराचा वळू देखील घेऊन गेले. इतरांनी मोबदला रोख स्वरूपात घेतला आणि नोकरीच्या शोधात किंवा लहान सहान दुकानं सुरू करण्यासाठी ते शहराकडे वळले. निघण्याच्या आदल्याच दिवशी गावकऱ्यांनी जमिनीवर लोळून, डोकी आपटत, छात्या बडवत मोठमोठ्यानं आक्रोश केला. आमचं गाव आम्ही पुन्हा पाहिलं नाही. आता धरण बांधून 5 वर्ष उलटून गेली आहेत. 3 जिल्ह्यांसाठी पुराचा धोका टळला होता. नियमित पाणी पुरवठा आणि सिंचनामुळे शेतीमध्ये भरभराट झाली. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे या वाढीव उत्पन्नातून सांख्यिक समाधानापेक्षा अधिक काही हाती लागलं नाही. आणि मग एके दिवशी एक खळबळजनक बातमी आली. दूरवरच्या डोंगराळ भागात पावसाळ्याला विलंब झाला होता. नदीची पातळी कमालीची खालावली होती आणि त्यामुळे आमच्या पाण्याखाली गेलेल्या गावातील शंकराचं मंदिर आणि त्यामागची टेकडी दिसणार होती. धरण परिसरातील एका वर्तमानपत्राच्या वार्ताहरानं या बातमीचं कात्रण बाबांकडे पाठवलं. बाबांनी ते आईला वाचून दाखवलं आणि म्हणाले, मला समितीच्या बैठकीसाठी धरणावर जायचंच आहे. तुला माझ्यासोबत यायचं असेल तर त्या टेकडीपर्यंत जाण्यासाठी मी तुमची काहीतरी व्यवस्था करू शकतो. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. दुसऱ्याच दिवशी आम्ही धरणावर पोचलो. आकाशात ढग दाटून आले होते. परिसर इतका बदलला होता की आई क्षणोक्षणी आश्चर्य व्यक्त करत होती. बंधाऱ्याच्या भिंतींच्या टोकाला 2 बाजूला 2 नीटनेटके बंगले उभे होते. धरणावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी छोट्या इमारती बांधल्या होत्या. बाजारपेठ होती. तोपर्यंत बाबा त्यांच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च पदावर पोचले होते. त्यामुळे आमचं आदरातिथ्य करण्यासाठी अनेकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. एका बंगल्यात आमची राहण्याची सोय केली होती. पश्चिमेला विस्तीर्ण जलाशय पसरला होता. दुपार झाली होती तरी पाण्यावर हलकं धुकं पसरलं होतं. थोडं दूर एका सरोवरामध्ये नव्यानं तयार झालेल्या बेटावर मंदिराचा कळस आणि टेकडी मनमोहक वाटत होती. त्यांना पाहताच काळाच्या पडद्याआड गेलेल्या आठवणीच्या कुंचल्यातून खिन्नताही दाटून आली. सूर्यास्तानंतर आणखी काही अधिकारी येणार होते. वडिलांनी त्यांच्या सहाय्यकाला बैठक संध्याकाळच्या वेळी निश्चित करायला सांगितली आणि आमच्याबरोबर मोटार बोटकडे ते निघाले. ते घाईत दिसत होते.
कारण नदीच्या उगमस्थानी मुसळधार पावसाची बातमी त्यांच्या कानावर आली होती. पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता होती, त्यामुळं आमचं गंतव्यस्थान पुन्हा पाण्यात जाणार होतं. आमच्या मोटारबोटनं बेटाच्या दिशेनं निघालेल्या इतर 3 लहान बोटींना मागं टाकलं. जवळ पोचतो तो आणखी 2-3 बोटी आमच्या अगोदरच तिथं आलेल्या आम्हाला दिसल्या. साहेब, हे जुनं मंदिर पुन्हा दिसणार या बातमीनं पूर्वी या परिसरात राहणारे लोक ते पाहण्यासाठी इथं घाईघाईनं आलेत. त्यांना इथे येण्याची परवानगी दिल्याबद्दल ते तुमचे आभारी आहेत, असं आमच्यासोबत आलेला सहाय्यक अभियंता म्हणाला. अरे, परवानगी तर तुझ्या साहेबांनीच दिलीये. तू त्याचं श्रेय मला विनाकारण देतोयस. वडील त्याचं खुशामतीचं बोलणं मध्ये तोडत उत्तरले. तरुण अधिकाऱ्यानं खजीलपणे स्मित केलं. मंदिर आणि टेकडी यांच्या आठवणी माझ्या मनामध्ये नेहमी ताज्या राहिल्या होत्या. अशा वेगळ्या रूपात दिसणारा हा परिसर, ते मंदिर आणि टेकडी पाहून वेगळ्या संवेदना मनात दाटल्या. एका बाजूला त्यांनी परत पाहून प्रफुल्लित झाल्यासारखं वाटत होतं, तर दुसरीकडे अतिशय उदास वाटत होतं. आम्ही गाव सोडलं तेव्हा 1 वर्षाची असणाऱ्या पुटूला मात्र सगळ्याची फारच मजा वाटत होती. आणि आई तर तिच्या हातावर गाल ठेवून कसल्या तरी विचारात गढून गेल्यासारखी वाटत होती. आकाशात दाटलेले ढग, ते विशाल सरोवर आणि तिचे लांब कुठेतरी हरवलेले डोळे, या सगळ्यांनी एक वेगळ्याच अनुभवाची अनुभूती होत होती. आमच्या आधी टेकडीवर पोचलेले लोक कुतूहलानं आमच्या बोटीकडे पाहत होते. त्यापैकी काही बोटीचे नाविक होते, ज्यांनी आमच्या ड्रायव्हरला बेटाच्या जवळ बोट कशी आणायची हे सांगितलं होतं. आणि एकदाचे आम्ही तिथे पोचलो. गर्दीतील अनेकांनी माझ्या वडिलांना अभिवादन केलं. वडिलांनीही त्यांची चौकशी केली, ख्याली खुशाली विचारली. काहींनी माझी पाठ थोपटली. पुटूचे प्रेमानं केस कुरवाळले. बरेच चेहरे मला ओळखीचे वाटत होते. काही ज्येष्ठ मंडळी आईजवळ जमली आणि 5 वर्षापूर्वी डोळ्यात बंदिस्त झालेल्या अश्रूंना मोकळी वाट मिळाली. मागच्या भेटीत बाबांना भेटायला शहरात आलेल्या काहींनी दरम्यानच्या काळात या जगाचा निरोप घेतल्याचं आईला गप्पांमधून समजलं. आम्ही मागे टाकलेल्या बोटी हळूहळू एकामागून एक येऊ लागल्या. पूर्वीच्या स्नेहींशी पुनर्भेट झाल्यानं हसू आणि आसू आळीपाळीनं या संमेलनात येत होतं. आलेल्यांची विचारपूस, घरचा हालहवाल, बरे वाईटाचे अनुभव कथन यांनी परिसर गुंजत होता. बाबू, तुम्हाला आबोलकरा आठवतोय का? ते पहा, तिथे तो आहे. आमचं लक्ष एका खडकावर बसलेल्या आनंदी दिसणाऱ्या दाढीवाल्या व्यक्तीकडे गेलं. अरे, तो इथे कसा आला? वडिलांनी विचारलं. बाबू, कदाचित तुमचा विश्वासच बसणार नाही, एक जण सांगू लागला. पण सांगता सांगता मध्येच गूढपणे थांबला. वडिलांनी प्रश्नार्थक नजरेनं बोलणाऱ्याकडे पाहिलं. तो कायम इथेच होता. बाबांना हसू आलं. इतर काही जणही हसले, पण ते वडिलांप्रतीच्या सौजन्यातून हसले. गर्दीतली कुजबूज आणि काही जणांच्या नजरा आपापसात ज्या पद्धतीनं भिडल्या, त्यावरून असं वाटलं की त्यांच्यापैकी काही जणांना ही विलक्षण कथा एक उघड उघड सत्य वाटत होती. काहींनी अबोलकराला विचारलं, 5 वर्ष तू पाण्याखाली राहून श्वास कसा घ्यायचा ते आम्हाला सांगशील का? हा, तू खात काय होता? असा असा अबोलकरा आपल्या नेहमीच्या अस्पष्ट स्वरात विचित्र हातवारे करत अभिमानानं म्हणाला. काही जण आपल्याबरोबर येताना खायला घेऊन आले होते, त्यातला वाटा त्यांनी उदारपणे अबोलकराला दिला. अबोलकरानं ज्या आधाशीपणानं ते भरभर संपवलं, त्यावरून पाण्यात एका खडकाला चिकटून राहत त्यानं 5 वर्ष काहीच खाल्लं नाही या शक्यतेला अनेकांच्या मनात बळकटी मिळाली. बाबांनी अबोलकराकडे दुर्लक्ष केलं आणि गर्दीतील उच्चभ्रू लोकांशी काही महत्वाच्या विषयावर चर्चा चालू ठेवली. मग पाण्याच्या लाटांचा जोर थोडा वाढला असं वाटल्यानं त्यांनी आवाज उंचावला आणि घोषणा दिली, अरे इकडे बघा सगळेजण, पाण्याची पातळी वाढायला लागलीये. आपण सगळ्यांनी अधिक वेळ न घालवता तातडीनं निघायला हवं. बाबा एवढं बोलत नाहीत, तोच अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि एका मध्यमवयीन गृहस्थांची शाल उडून गेली. तो गृहस्थ तिच्या मागे धावत बेटाच्या काठावर गेला, परंतु तिनं त्याला चकवा दिला. पुटूला त्याचं हसू आलं.
मात्र ती मोठ्यानं हसणार तोच तिला एक हलकी चापटी मारून मी तिला रोखलं. पाऊसही सुरू झाला. सुरुवातीला तो बारीक होता, पण मग त्याचाही जोर चांगलाच वाढला. सर्वांनी छत्र्या उघडल्या आणि घाईघाईनं बोटीत चढू लागले. अरे आबोलकरा कोणाबरोबर आलाय? कृपा करून त्याला इथे सोडून जाऊ नका, बाबांनी ओरडून सांगितलं. 6 बोटीतील सर्वांनीच एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्यापैकी कोणीही आबोलकराला आणलं नव्हतं हे उघड होतं. आधी आलेल्या लोकांबरोबर तो आला होता आणि ते त्याला विसरूनच गेले असावे. तथापि त्याला नेण्यास सर्वच तयार होते. पण 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 मी नेहमी इथेच असतो, अबोलकरानं प्रत्येक अक्षरावर जोर देत हसत मुखानं जाहीर केलं. मगाशी एकानं व्यक्त केलेली शक्यता त्याला फारच आवडली होती. असं आहे का? खूप छान, वडील उपहासानं म्हणाले. आणि मग बोटीकडे पाहत म्हणाले, अरे तुम्ही जाऊ शकता. टेकडी पाण्याखाली गेल्यावर त्याच्या नशिबी आहे ते त्याला सहन करू द्या. वडिलांना खात्री होती की बोट निघू लागल्यावर अबोलकरा भीतीनं खाली उतरेल. पहिली बोट निघाली, मग दुसरी, तिसरी. अबोलकरा मात्र तोंडात काजू टाकत पाय हलवत खडकावर शांत बसला होता. ताबडतोब खाली ये, नाही तर तू मरशील. बाबा आता चांगलेच संतापले होते. पण पण 5 वर्ष झाली मी इथेच. चोप, बाबांनी शेवटच्या बोटीकडे पाहिलं. प्रवासी निघण्यासाठी तत्पर होते. वडिलांनी हातानं इशारा करताच ते लगेच निघाले. निघणाऱ्या प्रवाशांनी वडिलांना सांगितलं, तुम्ही सुद्धा निघा बाबू. त्या मूर्खापायी वेळ घालवू नका. तो स्वतःहून जाईल, कदाचित पोहत जाईल. पण बाबांनी काही अबोलकराचं मन वळवण्याचा प्रयत्न सोडला नाही. उद्या आणखी लोक येऊन तुला खायला देतील असं जर तुला वाटत असेल तो तुझा भ्रम आहे. आता इथं कोणालाही येऊ दिलं जाणार नाही. अरे सकाळपर्यंत ही टेकडी पूर्णपणे पाण्याखाली जाईल. पण पालथ्या गड्यावर पाणी. शेवटी बाबांनी त्याच्या दिशेनं पावलं टाकली, पण त्यांना हुलकावणी देण्यासाठी त्यानं खडकाच्या बाजूनं सरकून पाण्यात उडी मारायची तयारी केली. बाबांच्या आदेशावरून आणि पावसामुळे सहाय्यक अभियंत्यानं आई, पुटू आणि मला आधीच मोटार बोटीमध्ये नेलं होतं. बाबांनी पुन्हा एक शेवटचा प्रयत्न केला. एक शिवी हसडली आणि शेवटी मोटार बोटमध्ये आले. मोटार बोट सुरू झाली. मुसळधार पाऊस पडत होता आणि बोट उसळणाऱ्या लाटांशी आक्रमकपणे झुंज करत पुढे निघाली. आता तो जलाशय भयावह वाटू लागला होता. पुटू आईला बिलगून बसली होती. आपण किती बोटींना मागे सोडतो हे पावसाच्या दाट पडद्यांमधून पाहण्याचा मी प्रयत्न केला. 2 बोटींचे अस्पष्ट आकार मला दिसले. आम्हाला बंगल्याच्या ओसरीपाशी सोडून बाबा घाईघाईनं बैठकीसाठी निघून गेले. त्यांना आता 1 कप चहासाठी देखील वेळ नव्हता. पावसाचा जोर आणखी वाढला. आम्ही वरच्या मजल्यावर राहत होतो. आईनं पुटू आणि मला जेवायला वाढलं आणि येता जाता ती खिडकीतून तलावाकडे वारंवार पाहत होती. कडाडणाऱ्या विजेच्या प्रकाशात दिसणाऱ्या खवळलेल्या लाटांव्यतिरिक्त तिच्या अशांत मनाला काहीही दिसणं अशक्य होतं. आई, अबोलकराचं आता काय होईल ग? ढगांच्या मोठ्या गडगडाटानंतर रडवेल्या स्वरात पुटूनं विचारलं. आई दूरध्वनीकडे गेली आणि बाबांशी संपर्क साधण्यासाठी बाबांची मीटिंग चालू असणाऱ्या दुसऱ्या बंगल्याला तिनं फोन लावला. पण फोनही बंद पडला होता. तिनं आम्हाला झोपायला पाठवलं आणि खुर्ची घेऊन खिडकीजवळ बसली. पुटू लगेच झोपली आहे असं मला वाटलं. अबोलकरा, बाबांचं त्याच्याबरोबरचं वागणं, आईची अस्वस्थता, हे सगळं शमवण्यासाठी काय करावं याविषयी मी विचार करत पडून राहिलो. सोसाट्याच्या वाऱ्याच्या आवाजात पुन्हा पाण्याखाली बुडणाऱ्या आमच्या भूमीचा आक्रोश माझ्या कानावर पडतोय असं मला वाटलं. वडील मध्यरात्री परतले. ते पूर्णपणे भिजले होते आणि कमालीचे थकले होते. काही खायला आहे का? त्यांनी विचारलं. अहो, तुमच्यासाठी काहीच नसेल असं तुम्हाला वाटतं की काय? त्यांच्यासाठी ताट वाढण्याच्या तयारीत आई म्हणाली. नाही, मला नकोय. इतर अभियंत्यांसोबत माझं खाणं झालंय.
पण तुला कळवायची काहीच सोय नाही. फोनही बंद आहे. मग खाणं कोणासाठी? आईनं आश्चर्यानं त्यांच्याकडे बघत विचारलं. तोच जाऊन बघ बाहेर. वडिलांनी बाहेरच्या खोलीकडे इशारा केला. मी आईच्या मागे गेलो. तिथे अबोलकरा उभा होता. चिंब होऊन तो थरथर कापत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर स्मित होतं. त्याला बदलायला कपडे दे आणि त्या कपाटात काही जादाची पांघरुणं असतील तर ती दे. स्वतःचं अंग टॉवेलनं पुसत बाबा म्हणाले. रात्री टेकडी पाण्यात बुडणार हे निश्चित झाल्यावर मी पुन्हा मोटारबोट बाहेर काढली. तिथे गेलो तर मंदिर दिसत नव्हतं. जेमतेम एक खडक काय तो पाण्याच्या पातळीवर दिसत होता. त्यावर हे महाराज विराजमान होते. मला पाहताच त्याला काय आनंद झालाय म्हणून सांगू तुला. परत येताना मोटारबोट बंद पडली आणि अपघात होता होता थोडक्यात बचावलो. चांगलीच दमछाक झालीय माझी. मी आता निजतो. तू जेवून घे. वडील कपडे बदलायला आत गेले. अबोलकराला जेवण भरवताना आई देवीसारखी तेजस्वी दिसत होती. वारा अनियंत्रितपणे वाहत होता. बाबांच्या खोलीत जाऊन बघ. पश्चिमेकडची खिडकी उघडी असेल तर ती बंद कर, आई म्हणाली. खिडकी हळूच बंद करताना मी वडिलांच्या चेहऱ्याकडे कौतुकानं पाहिलं. तितक्यात मला खुदखुदणं ऐकू आलं. पुटू दारात उभी होती. बाबा अद्भुत आहेत, नाही का? ती माझ्या कानात कुजबुजली. वेडपट, इतकी उघड गोष्ट तुझ्या लक्षात यायला किती वेळ लागतो? मी तिची टिंगल केली आणि मग वडिलांच्या गंभीर शैलीची नक्कल करत म्हणालो, जा आता, लवकर झोप. माणूस हे एक अजब रसायन आहे. प्राप्त परिस्थितीमधून बाहेर पडून पुढचा मुक्काम गाठण्याकडेच त्याचा कल असतो. मात्र ही वाटचाल करताना अनेक घटना, प्रसंग आणि परिसराचे संस्कार घेऊन तो पुढे जात असतो. या भागाचा शेवट आपण एका छोट्याशा लेखाने करूयात. द.वी. कुलकर्णी हे मराठीतील एक महत्त्वाचे समीक्षक. भूमीचा प्रतिभेशी कसा संबंध आहे याची चर्चा द.वी. कुलकर्णी यांनी या लेखात केलेली आहे. मराठीतील काही महत्त्वाचे साहित्यिक आणि त्यांची लेखनशैली यांचं भूमीशी कसं नातं आहे हे या लेखात त्यांनी उलगडलं आहे. ऐकूयात गौरी लागू यांच्या आवाजात. यशवंतराव चव्हाण हे कराडचे राजकारणी. श्रीनिवास विनायक कुलकर्णी आणि वासंती मुजुमदार हे दोघंही कराडचेच साहित्यिक. इंदिरा संत आणि जी.ए. कुलकर्णी हे दोघं बेळगावचे कवयित्री आणि कथाकार. या पाचही प्रतिभावंतांमध्ये काही समान वैशिष्ट्ये आहेत. यशवंतराव केवळ राजकारणीच नव्हते तर साहित्यिकही होते. त्यांच्या राजकीय आत्मकथनपर लेखनात एक दुर्मिळ मृदुता आहे. श्रीनिवास, वासंती, जी.ए., इंदिरा यांच्या साहित्यातही अशीच अपवादात्मक मृदुता आहे. मराठीतल्या साने गुरुजी, बालकवी, दिवाकर कृष्ण, वामन चोरघडे, म. देशपांडे यांच्याही साहित्यात मृदुता आहे आणि ते कराड, बेळगाव या परिसरातले नसून खानदेश, विदर्भ या परिसरातले आहेत. परंतु कराड आणि बेळगाव इथलं मार्दव विभिन्न स्वरूपाचं आहे. खानदेश, विदर्भ इथल्या या मोजक्या साहित्यिकांच्या साहित्यातली मृदुता तत्वसापेक्ष आणि भूमिका सापेक्ष आहे. जसं साने गुरुजी, चोरघडे हे गांधीवादी आहेत, तर दिवाकर कृष्णांची पात्र टागोरांच्या पात्रांप्रमाणे भावनाप्रधान आहेत. म. देशपांडे यांच्या मृदुतेला आध्यात्मिक अधिष्ठान आहे. ही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. उलट यशवंतराव, श्रीनिवास, वासंती आणि इंदिरा जी.ए. यांचं साहित्य वाचताना असं वाटतं की यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वाचा मूलकंदच मृदू आहे. कुलसुम या मुलीवर यशवंतरावांची एक कथा आहे. मुसलमान मुलगी, मुसलमान कुटुंब. यशवंतराव अर्थातच हिंदू, पण कथेमध्ये हिंदू मुस्लिम असा अनुकूल किंवा प्रतिकूल धार्मिक संदर्भ नाही.
संदर्भ आहे तो साध्या सरळ सख्य भावाचा. असं सख्य रुजू अंतःकरणाशिवाय शक्य आहे का? श्रीनिवासही तेच. त्याच्या सर्वच लेखनात मार्दव आणि रुजुता सहप्रेरणेच्या पातळीवर प्रगटलीय. पाण्याचे पंख या संग्रहात बालमनोविश्व साकार झालंय. ती सर्वच बालकं काही निरागस नाहीत, पण लेखकाचं चित्त मात्र सर्वत्र निरागस आहे. घंटीवाला भाक्या चांगला द्वाड आहे, आपल्यापेक्षा मोठ्या मुलांची झोंबी घेणारा. अखेरीस तो हळद्या रोगाने दगावतो. खरं तर अशी कथा शोकांत व्हायला पाहिजे, पण तशी ती होत नाही. तिच्यातून वत्सल रसाची आपल्याला प्रतीती येते. जीएनचंही तसंच. त्यांच्या भावकथांच्या मागे त्यांची अस्तित्ववादी नियतीवादी जीवनदृष्टी आहे. पण त्या कथांचा प्रत्यय एकाकीपणाचा किंवा हतबलतेचा नसतो. तो असतो पात्रांच्या हळुवारपणाचा, लेखकाच्या हळुवारपणाचा. इंदिराबाईंच्या प्रेमकाव्यात वियोगाचे, वेदनेचे, हतबलतेचे किती पीळ आहेत. तरीही त्यांच्या या वियोगी काव्यातनं मनाची मृदुता कधी अंतर्धान पावली आहे असं वाटत नाही. साध्या भाषेत बोलायचं तर कराड बेळगाव इथल्या जातिवंत प्रतिभावंतांच्या लेखनात एक प्राणभूत मार्दव आहे आणि त्यांच्यात एक जीवशास्त्रीय आणि साहित्यशास्त्रीय साम्य आहे. हे असं का घडलं? बेळगाव आणि कराड ही इतिहास काळात राजधानीची शहरं होती. कालांतराने त्यांचं राजधानीपद गेलं आणि त्यांना निमशहरी गावाची अवस्था प्राप्त झाली. मुंबई, पुणे, नागपूर या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांपासून ती दूर पडली. तिथल्या निसर्गाने आणि ग्रामजीवनाने या निमशहरातील वातावरण सौम्य आणि आल्हाददायक केलं. त्याचा तर हा परिणाम नव्हे. परिसर आणि प्रतिभा यांच्यात असा सरळसोट संबंध नसतोच. मग हे साम्य आलं कुठून? कोल्हापूरला अनेक वर्ष वास्तव्य केलं, त्यामुळे कराड बेळगाव इथल्या परिसराशी किंवा परिवारांशी निकटचा संबंध आला. गोवा आणि कोकण या परिसरासही हृदगत भावलं. खानदेश, विदर्भ यांच्याशी तर रक्ताचं नातं, तिथल्या अबोध सांस्कृतिक जीवनाशी जन्मापासूनच जोडलेलं. पण कराड बेळगाव इथल्या प्रतिभावंतांची कोवळीक काही वेगळीच. तिचा गंध कोल्हापुरी बोलीला आहेच आणि त्याचं मूळही कानडी भाषेच्या प्रभावातून आलं असावं असंही वाटतं. मग आठवते ज्ञानोबांची मराठी. तिच्यातली कोवळीक, रुजुता आणि मृदुता. तिचा उगम ज्ञानेश्वरांच्या विश्ववात्सल्यात. कानडीच्या प्रभावामुळे त्यांची भाषा उकार बहुल झाली असेल, पण कानडीच्या नव्हे विश्वस्नेहामुळेच ज्ञानेश्वर वाङ्मयास अद्भुत मार्दव प्राप्त झालंय. भूमीचे मार्दव सांगे कोंभांची लवलव. जमीन सुपीक आहे हे तिच्यावरच्या लहलहणाऱ्या पिकावरूनच कळतं. तशीच ज्ञानेशांची मनोभूमीच वत्सल रसानी आर्द्र झालेली होती. तिच्यातून उद्भवलेले शब्दही मग तसेच असणार. कराड बेळगाव इथल्या अपवादात्मक प्रतिभावंतांचं मनही असंच विश्ववात्सल्याने चिंब आहे. मग ते प्रतिभावंत राजकारणी असोत, अज्ञेयवादी असोत, फडक्यांचे आप्त असोत की अल्पशिक्षित किंवा मध्यमवर्गीय असोत, त्यांना दुःखाचं भय नाही, भयाचं दुःख नाही. त्यांना ऐश्वर्याचा मोह नाही आणि यशाची झिंग नाही. त्यांचा मूलकंदच या सर्व बाह्य शक्तींवर मात करतो. ते दिल्लीला गेले, मुंबईला गेले किंवा पुण्याला गेले तरी तो मूलकंद अबाधित राहतो. परिसर आणि प्रतिभा यांचा संबंध असतोच, पण तो प्रतिभेच्या मूलकंदाशी निगडीत नसतो. त्याचा संबंध साहित्याच्या सामग्रीशी असतो. उद्धव शेळके अमरावतीचे तर व्यंकटेश माडगुळकर माणदेशीचे. तिथल्या दारिद्र्यानी धग आणि माणदेशी माणसं या साहित्यकृतींची सामग्री प्रभावित होईल, पण शेळके माडगुळकर यांच्या प्रतिभेला ती धक्का लावू शकत नाही. हेच सामर्थ्य कोल्हापूरच्या सखा कलालच्या ढग कथेत दिसतं, खानदेशातल्या बहिणाबाईंच्या काव्यात दिसतं.
निजामशाहीनं बी रघुनाथ यांच्या कथासामग्रीवर परिणाम केलाय, पण त्यांच्या प्रतिभेवर परिणाम केलेला नाही. म देशपांडे यांच्या काव्यसामग्रीवर ग्वाल्हेरनी परिणाम केलाय, पण त्यांच्या प्रतिभेवर नाही. भारतभर संचार करावा लागणाऱ्या मर्ढेकर, गोनी दांडेकर यांच्या साहित्य सामग्रीवर त्या संचारांनी परिणाम केलाय, पण त्यांच्या प्रतिभा धर्मावर नाही. प्रतिभा आणि त्या प्रतिभेचा धर्म जन्मसिद्ध असतो. पर्यावरण, कौटुंबिक परिस्थिती, गावगाडा, शहरीकरण, व्यक्तिगत जीवनानुभव या घटकांचा परिणाम होतो तो साहित्य सामग्रीवर, साहित्य रूपावर. चरित्रात्मक समीक्षा, मानसशास्त्रीय समीक्षा आणि सांस्कृतिक समीक्षा लिहिणाऱ्यांनी याचा चौफेर विचार केला पाहिजे. तर मंडळी, शब्द आभा हा पद्मगंधा प्रकाशनाचा ऑडिओ दिवाळी अंक आपण ऐकतो आहोत. हा ऑडिओ दिवाळी अंक तुम्हाला कसा वाटतोय हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. तेव्हा भेटूया उद्याच्या पुढच्या भागात.